नमस्कार. मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की सगळ्यांनी न्यूज बघितलीच असेल की करोनापेक्षा एक भयानक व्हायरस त्या ठिकाणी आता जागतिक, ज्याला आपण हेल्थ इमर्जन्सी म्हणतो, वर्ल्ड लेवलला WHO त्या ठिकाणी डिसीज फॉर इंटरनॅशनल कन्सर्न म्हणून एका नव्या आजाराची त्या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषणा केलेली आहे. आणि तो आजार म्हणजे आहे इबोला व्हायरस डिसीज, ज्याला आपण म्हणतो इबोला व्हायरस डिसीज. या आजाराच्या बाबतीमध्ये WHO अलर्ट दिलेला आहे. डॉक्टर कॉंगो जो आहे, कॉंगो देश हा आफ्रिकेमधला, तिथे याचा उद्रेक झालेला आहे आणि याला लवकरात आटोक्यात आणण्यासाठी WHO त्या ठिकाणी अवेअरनेस स्प्रेड करत आहे. त्या अनुषंगानं आपल्याला इबोला या आजाराविषयी सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी भेटत आहोत. तर इबोला नेमकं काय आहे, कशामुळे होतो, काय होतो, प्रिव्हेन्शन काय केलं पाहिजे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी काय काळजी घेतली पाहिजे, या अनुषंगानं सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तरी तुम्हाला जर काही डाऊट असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तर निश्चितपणे तुम्ही खाली कमेंट करून कळवत राहा. आणि अशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवले पाहिजे का, निश्चितपणे ते पण तुम्ही कमेंट करून कळवा. तर इबोला जो व्हायरस आहे, हा जो पर्टिक्युलरली आजार आहे, हा लक्षात घ्या. इबोला आउटब्रेक इन कॉंगो 2026 हा आत्ता रिसेंटली मे मध्ये, जवळपास 15 मेला त्या ठिकाणी आउटब्रेक आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्या अनुषंगानं WHO सगळीकडे अलर्ट दिलेला आहे. तर काय बरं, 15 मे 2026 रोजी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मधील इतुरी प्रोव्हिन्स येथे नवीन इबोला उद्रेकाची पुष्टी करण्यात आली. नवीन इबोला जेव्हा आपण म्हणतो, इबोलाचे वेगळे स्ट्रेन्स असतात. जसं आपण कोविड-19 मध्ये वेगळे स्ट्रेन बघितले होते, तसे इबोलामध्ये पण वेगळे स्ट्रेन आहेत. तर एक नवीन स्ट्रेन त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे, त्याचा उद्रेक झालेला आहे असं त्या ठिकाणी WHO म्हटलेलं आहे. ही पुष्टी आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, आफ्रिका CDC यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. प्राथमिक प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 20 नमुन्यांपैकी 13 नमुन्यांमध्ये इबोला व्हायरस त्या ठिकाणी आढळलेला आहे. इबोला उद्रेकात मोंगोवाल्वा, रामपारा आणि बुनिया हे क्षेत्रे सर्वाधिक प्रभावित झाले, जे रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहेत. या इमेजनुसार जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर मेनली आपल्याला इथं फ्रूट बॅट म्हणजे वटवाघूळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्याद्वारे प्रायमेट्स वगैरे असतील, मंकी वगैरे, तिथून मग हे जे अॅनिमल्स आहेत आणि जे माणूस खातो, तिथून माणसाकडे हा आजार जो आहे तो पसरत असतो. मेन जो याचा त्याला ट्रान्समिशन म्हणतो आपण, तर ते आहे फ्रूट बॅट म्हणजे वटवाघूळ जे आहे, तर ते सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. इबोला म्हणजे काय, तर इबोला हा अत्यंत घातक आणि संसर्गजन्य व्हायरल हेमोरेजिक फिवर आहे, रक्तस्रावी विषाणूजन्य ताप ज्याला आपण म्हणतो, आणि याला आपण इबोला व्हायरस डिसीज या नावानं ओळखतो किंवा म्हणतो. मानव तसेच काही वन्य प्राण्यांमध्ये हा रोग आढळतो. मृत्यूदर जवळपास 25% ते 90% आहे. त्यामुळे करोनापेक्षा थोडीशी भीती लोकांमध्ये जास्त आहे. करोनाचा डेथ रेट त्या मानानं फार कमी आहे, मात्र इथे 90% डेथ रेट जातो. त्यामुळं न झालेला बरा असं सगळ्यांना वाटतं. तर न होऊ देण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. कोविडच्या वेळेस तुमच्या काही आठवणी असतील तर त्याही तुम्ही निश्चितपणे कमेंट करून सांगू शकता. कोविडच्या बाबतीमध्ये कसं झालं, आणि मला असं वाटतं कोविड नंतर आपण जे काय तुम्ही आम्ही आज जे बोलत आहोत, मला असं वाटतं आपलं भाग्य म्हणा, त्यानंतर आपलं प्रारब्ध म्हणा काही, यामुळे आपण आज जिवंत आहोत. अत्यंत भयानक परिस्थिती आपण स्वतः कोविड-19 मधली पर्टिक्युलरली लॉकडाऊन 2 जो झाला होता, तो अत्यंत भयंकर अशी परिस्थिती होती. जगामध्ये काही शिल्लक राहील का नाही अशी सगळ्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक पालचूक चुकली होती. मात्र आपण सर्वांनी मिळून जो काही एक प्रयत्न केला, आपल्या देशानं असेल, जागतिक लेवलला असेल आणि वेगळ्या लेवलला असेल, लोकांनी जे प्रयत्न केले त्याला यश आलं. तुम्ही आज जे मी आणि तुम्ही आज जे बोलत आहोत, जे आपण चर्चा करत आहोत, त्या अनुषंगानं हे अत्यंत महत्वाचं आहे. या इबोलाच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना वैज्ञानिक वर्गीकरण, त्यांचं क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. डिसीजचं नाव जे आहे इबोला व्हायरस डिसीज, तुम्हाला जे सांगितलं. फॅमिली याची आहे फिलो व्हायरेडी, जीनस आहे इबोला व्हायरस, आणि नेचर आहे झुनॉटिक डिसीज. झुनॉटिक डिसीज म्हणजे काय, जो प्राण्यांमधून माणसांमध्ये येतो त्याला आपण झुनॉटिक म्हणतो. झू म्हणजे काय, आपण बघितलं असतं प्राणी संग्रहालय वगैरे जिथं प्राणी असतात, प्राण्यांपासून माणसाकडे होणारा आजार, दॅट इज झुनॉटिक डिसीज. साध्या सरळ भाषेमध्ये एवढी गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. तर आता इथं हा व्हायरसचा त्या ठिकाणी स्ट्रेन आहे, अशा पद्धतीनं स्ट्रेन आपल्याला बघायला मिळतो. एवढं टेक्निकल डिटेल जाण्याची आवश्यकता नाही. झुनॉटिक डिसीज म्हणजे काय, तर प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांना आपण झुनॉटिक म्हणतो. जर बघितलं तर इबोला त्याच्यामध्ये आहे, निपा परत फ्रूट बॅटमुळेच आहे, कोविड-19 पण आहे, त्यानंतर रेबीज पण आहे. असे वेगळे आजार, हा रेबीज हा कुत्र्यांपासून होणार आहे, आणि कोविड बद्दल आपण सगळेजण जाणत आहात, त्याविषयी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आणि हे जे सेशन आहे, आपण आपलं चालू घडामोडीचं पुस्तक किंवा करंट कॅप्सूल नावाचा जो आपला कोर्स आहे, याच्या अंतर्गतच घेत आहोत. मात्र युट्यूबच्या माध्यमातून बाकीही जनतेला त्या ठिकाणी
या गोष्टींबद्दल बेसिक्स कळावं, त्यामुळे आपण हा युट्यूबवर टाकला. ऑलरेडी आपली जी करंट कॅप्सूल बॅच आहे त्याचाच एक पार्ट म्हणून आपण हा सेशन त्या ठिकाणी घेत आहोत. तर टेक अ प्लीज टू प्रिव्हेंट झुनोटिक डिसीज ही सगळ्यात महत्वाची डेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून 6 जुलै. एमपीएससीच्या बाबतीमध्ये आपल्याला वेगळे डेज एमपीएससी आजकाल विचारते. 6 जुलै आपल्याला हा डे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, वर्ल्ड झुनोसिस डे. म्हणजे झुनोटिक डिसीज प्रिव्हेन्शनसाठी अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी जागतिक लेवलला आपण एक डे साजरा करतो, तो आहे 6 जुलै. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. इबोला विषाणूचे प्रकार जर स्ट्रेन बघितले आपण तर साधारणतः झैरे नावाचा एक इबोला व्हायरसचा स्ट्रेन आहे, जो सर्वाधिक घातक आहे, ज्याच्यामध्ये जवळपास एक 60 ते 90% आपल्याला झेड बघा, झेड शेवटी येतं असं लक्षात ठेवा, झेड शेवटी येतं, सगळ्यात घातक येते. सुदान इबोला व्हायरस मध्यम आहे आणि लस मर्यादित प्रमाणात काम करते, 40 ते 60% मृत्यूदर आहे. आणि बुंडी बुगियो, आता असं म्हणताय हा बुंडी बुगियो जो आहे हा स्ट्रेन सध्या डॉक्टर रिपब्लिक ऑफ काँगो मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. हा सध्या जो स्ट्रेन आहे कमी आहे, तुलनेनं कमी घातक, मात्र तरी 25 ते 50% पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मृत्यूदर बघायला मिळतो. थाई फॉरेस्टवाला एक आहे, तो दुर्मिळ आहे आयव्हरी कोस्ट मध्ये, अगेन दुर्मिळ. रेस्टॉन नावाचा एक स्ट्रेन आहे जो मानवात गंभीर नाही, मात्र प्रमुख जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये रेस्टॉन नावाचा घातक ठरतो, मानवात गंभीर काही त्यांना फरक पडत नाही. असे वेगळे स्ट्रेन आहेत. त्यात महत्वाचा झैरे लक्षात ठेवा, सर्वात जास्त घातक आहे. बुंडी बुगियो जो आहे तो कमी घातक आहे आणि सुदान हा मध्यम आहे. इबोलाचा इतिहास जर आपण बघितला तर 1976 मध्ये प्रथमतः इबोलाची ओळख डॉक्टर काँगो आणि सुदान ह्या 2 देशांमध्ये झाली होती. काँगोमधील इबोला रिव्हर नावावरून त्याला इबोला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. झैरेमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले होते. असुरक्षित इंजेक्शन, आता असुरक्षित इंजेक्शन काय भानगडे, पूर्वीच्या काळामध्ये कोणाला जर आठवत असेल तर पूर्वी असे डिस्पोजेबल इंजेक्शन नव्हते, काचेच्या हे असायच्या, हे निडल्स असायचे, त्या निडल्स गरम पाण्यामध्ये उकळून परत दुसऱ्या पेशंटला द्यावं लागायचं. आणि अशामध्ये कधी कधी थोडंसं पाणी जास्त उकळलं गेलं नाही, काही नाही, तर एका व्यक्तीच्या पेशंटच्या शरीरामध्ये वापरलेली सुई दुसऱ्या पेशंटला वापरली जायची आणि तिथून जास्त संक्रमण व्हायचं. नंतर असे आजार कमी होण्यासाठी डायरेक्टली यूज अँड थ्रोच्या निडल्स आणि सिरिंजेस आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तर त्या सिरिंज ग्लासच्या होत्या, पूर्वी निडल पण गरम पाण्यात उकळून परत वापरावं लागायचे, म्हणून असुरक्षित इंजेक्शनद्वारे त्या ठिकाणी संक्रमण पूर्वी झालेलं होतं. उच्च मृत्यू दरामुळे जगभरात भीती निर्माण झाली होती. 1976 त्याची ओरिजिन आहे, हे लक्षात घ्या. 2 देश जे महत्वाचे आहेत, एक तर झैरे बेसिन डॉक्टर काँगो मधलं आणि सुदान, आणि नाव आहे इबोला रिव्हर. या नावावरून आपल्याला काय, इबोला रिव्हरच्या नावावरून इबोलाचं नाव बघायला मिळतं. इबोलाचे महत्वाचे उद्रेक जर बघितले तर 95ला काँगोमध्ये एक उद्रेक झाला होता, त्यानंतर 2000 मध्ये युगांडामध्ये आपण एक बघितला होता, नंतर 14 ते 16 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील 3 देश बघा, गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओने, या 3 देशामध्ये पण आपल्याला इबोलाचा उद्रेक बघायला मिळाला होता. आता 26 मध्ये डॉक्टर काँगोमध्ये इतुरी प्रांतामध्ये आपल्याला हा बघायला मिळतोय. आफ्रिका CDC आणि WHO ने या परिस्थितीवर त्या ठिकाणी काय केलंय, सतर्कता वाढवलेली आहे. आकडेवारी जर बघितली 15 मेची आपण, संशयित 246 होते, मृत्यू 65 त्या ठिकाणी झालेले आहेत. प्रयोगशाळा पॉझिटिव्ह 20 पैकी 13 त्या ठिकाणी बघायला मिळतात. समन्वय संस्था जर बघितली तर आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन आणि सोबतच WHO पण त्याच्यामध्ये आहे. प्रयोगशाळा तपासणी, आता नेमकं तपासणी कशी करतात, इबोला झालाय नाही झाला कसं ठरवतात, सगळ्यात महत्वाचं पहिले असतं सिम्पटम्स, त्याच्यानंतर आपल्या ह्या टेस्ट असतात. तपासणी इन्स्टिट्यूट नॅशनल डी रिसर्च बायोमेट्रिक यांनी केले, INRB ने केले. पहिली एक टेस्ट आहे बघा PCR टेस्ट, दुसरी अँटीजन डिटेक्शन टेस्ट असते, त्यानंतर व्हायरस आयसोलेशन टेस्ट असते, त्यानंतर जिनोम सिक्वेन्सिंग. या 4 टेस्ट आपल्याला इबोलाच्या बाबतीमध्ये बघायला मिळतात. 4हीचे नाव लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. परीक्षेमध्ये विचारतात कुठल्या आजारासाठी कुठली टेस्ट त्या ठिकाणी असते, ते लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. पॉलिमरेज चेन रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो, पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही आपण कोविड-19 मध्ये पण बघितलेली PCR टेस्ट. अँटीजन डिटेक्शन, याचा अँटीजन बघतात. व्हायरस आयसोलेशन, महत्वाचा मुद्दा, प्राथमिक निष्कर्षांनुसार हा विषाणू नॉन झैरे इबोला व्हायरस स्ट्रेन आहे. नॉन झैरे असल्यामुळे काय जास्त डेंजर नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि महत्वाचे कारण काय, विविध स्ट्रेन हे मृत्यू वेगळा असतो, त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेन माहिती असणं गरजेचं आहे. झैरे जो आहे फार डेंजर आहे आणि नॉन झैरे तेवढा डेंजर नाही, म्हणून आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रेनचा मृत्यू दर वेगळा असल्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. आणि स्ट्रेन वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट करतो. ट्रान्समिशन, संक्रमित ब्लड, हे सगळ्यात पहिलं महत्वाचं, ब्लड, त्यानंतर सलायवा, त्यानंतर स्वेट म्हणजे आपला घाम, ओमिट, उलटी वगैरे, युरिन आणि सिमेन, हे 5 आणि ब्लड एक, असे 6 महत्वाचे ट्रान्समिशन आपल्याला बघायला मिळतात.
नंतर सिरिंजेस मी जे तुम्हाला म्हटलं होतं ते, त्यानंतर कपडे, रुग्णाचे बेडशीट हे पण आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जो मेन ट्रान्समिशन वाला आहे फ्रूट बॅट्स, नॅचरल रिझर्वायर आहे. त्याच्या शरीरामध्ये हा इबोला व्हायरस राहतो फ्रूट बॅटमध्ये, तिथून ट्रान्समिट होतो किंवा कधी कधी प्रायमेटमध्ये पण आपल्याला, माकडांमध्ये पण बघायला मिळतो आणि मग तिथून माणसाकडे आपल्याला स्प्रेड होताना बघायला मिळतो. आता इथं जर बघितलं तर थ्रू ओपन वुंड्स ऑन द स्किन, हातावर याच्यावर कुठे जखमा असतील तर तिथून होऊ शकतो. त्यानंतर टचिंग सिक ऑर डेड ॲनिमल्स, मृत्यू पावलेल्या ॲनिमलला एखादा माणूस टच करत असेल तिथून. टचिंग अ पर्सन इन्फेक्टेड होती इबोला, ज्याला इबोला झाला त्याला डायरेक्ट टच केला घामातून, स्वेट आहे बघा इथं घाम, त्याच्या घामामधून पण आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर टचिंग द ओमिट ऑफ इन्फेक्टेड पर्सन, एखाद्याने उलटी केली त्याच्या टचमध्ये आपण आलो. टचिंग द फिसेस ऑर युरिन, लघवी किंवा त्याच्या शीद्वारे जे काय होतं ते. त्यानंतर हॅव्हिंग सेक्शुअल इंटरकोर्स विथ अन इन्फेक्टेड पर्सन, कारण सिमेनमधून पण आपल्याला तो होताना बघायला मिळतो. शेअरिंग युटेन्सिल्स अँड फूड विथ इन्फेक्टेड पर्सन, ज्यानं खाल्लंय त्याचेच भांडे वगैरे वापरणं. त्यानंतर बेडशीट वगैरे त्याचे जे आहेत पेशंटचे. त्यानंतर क्लोथ्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, त्याचे कपडे जे आहेत, या सगळ्या माध्यमातून ट्रान्समिशन होतं. युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड त्यांनी हे प्रिव्हेन्शनचे मेजर्स त्या ठिकाणी डायग्रामॅटिकली दिलेले आहेत. इबोलाची लक्षणे जर बघितलं तर ताप तर सगळ्याच आजारामध्ये खूप कॉमन असतो. नंतर डोकेदुखी आपल्याला बघायला मिळते, अशक्तपणा बघायला मिळतो, स्नायू वेदना हे चिकनगुनियामध्ये पण बघायला मिळतं, कोविड-19 मध्ये पण बघायला मिळतं आणि वेगळ्या साध्या जनरल व्हायरल इन्फेक्शन मध्ये पण या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. ताप आला तर विनाकारण इबोला आहे म्हणून घाबरू नका. मात्र जेव्हा केव्हा भारतामध्ये जर आला हुकून चुकून तर आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. मात्र आपल्याला एक अवेअर सिटीजन म्हणून माहिती असावी म्हणून आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी करत आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. तर हे जे आहे गंभीर लक्षणं काय आहेत, अंतर्गत इंटरनल हिमोरेज जर झाला, अंतर्गत रक्तस्राव, उलट्या खूप कंटिन्यू होत आहेत, अवयव निकामी होणे आणि शॉक, ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर आपण सिरियस असलं पाहिजे. ताप आपल्याला बघायला मिळतं, डोकेदुखी, मसल पेन, वॉमिटिंग बघायला मिळते, डायरिया, ब्लडी युरिन, सोर थ्रोट बघायला मिळते, बॉडी विकनेस, ब्लिडिंग फ्रॉम बॉडी ओपनिंग्स. आणि ह्या सगळ्या लक्षणांच्या बाबतीमध्ये WHO ॲडव्हायझरी जारी केलेली आहे. त्या ॲडव्हायझरीनुसार आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आता इबोला रोगाची प्रक्रिया जी आहे, कसा बघा, संक्रमित प्राणी किंवा व्यक्ती जो आहे तिथून काय होतं, शरीरातील द्रव्यांशी संपर्क येतो, तिथून विषाणू शरीरात प्रवेश करतो, प्रतिरक्षा प्रणालीवर आपल्या हल्ला करतो, आपल्या इम्युनिटी सिस्टीमवर अटॅक करतो, रक्तवाहिन्यांचे नुकसान करतो. त्यामुळे मग इंटरनल हिमोरेज आपल्याला बघायला मिळतो. नंतर आपले अवयव निकामी होतात आणि शेवटी माणसाचा मृत्यू होतो. अशा पद्धतीनं इबोला आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ऍक्शन करत असतो. ट्रीटमेंट उपचार काय आहे, सध्या पूर्णपणे निश्चित उपचार उपलब्ध नाहीत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सध्या काय, रिहायड्रेशन थेरपी, डायरिया वगैरे वॉमिटिंग झाली असेल तर त्याला पाणी भरपूर द्या, रिहायड्रेशन करा. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, ऑक्सिजन सपोर्ट, कोविडमध्ये पण आपण खूप बघितला हा. सिम्टमॅटिक ट्रीटमेंट, मोनोक्लोनल अँटीबॉडीज ही एक ट्रीटमेंट त्या ठिकाणी असू शकते. नंतर लस, प्रसिद्ध लस RVSV झेबॉव हे वॅक्सिन एक अवेलेबल आहे. मुख्यतः हे झैरे स्ट्रेनवर त्या ठिकाणी प्रभावी आहे, बाकी स्ट्रेनच्या बाबतीमध्ये त्याची इफेक्टिव्हिटी तेवढी नाहीये. WHO शिफारसी काय आहेत, नंबर 1, पेशंट सापडला त्याला आयसोलेशन मध्ये करा, विलगीकरण करा. नंबर 2, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा. एखादा माणूस तुम्हाला वाटतंय सस्पेक्टेड आहे, तो कुठे गेला, काय केला, याचा सगळा ट्रॅक त्या ठिकाणी ठेवा. त्यानंतर PPE किट सगळ्यांना माहितच आहे, वैयक्तिक संरक्षणात्मक साधनांचा वापर, सेफ बुरियल प्रॅक्टिसेस. एखादा व्यक्ती जो इबोला झालेला आहे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याचं अंत्यसंस्कार ते फार काळजीपूर्वक करा, कारण त्याच्या शरीरातल्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमुळे दुसऱ्यांना होऊ शकतो. आणि नंतर कम्युनिटी अवेअरनेस, लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे आणि याच जनजागृतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओमधून भेटत आहोत. अशाच पद्धतीनं तुम्हाला वेगळ्या महत्वाच्या ज्या काही घडामोडी असतात त्याच्या बाबतीमध्ये अपडेट जर पाहिजे असतील तर तुम्ही निश्चितपणे एक्झाम मंत्राला सबस्क्राईब करू शकता. इथे बघा, रोग प्रकार जो आहे हिमोरेजिक व्हायरल फिवर ज्याला आपण म्हणतो, मृत्यूदर खूप जास्त आपल्याला बघायला मिळतो. प्रसार जो शरीर द्रव्य आणि नंतर संसर्ग तसा कोविडपेक्षा कमी आहे. कोविडमध्ये जर बघितलं आपण, कॉन्टॅक्ट खूप जास्त, कॉन्टॅजियसनेस खूप जास्त त्या ठिकाणी होता. कोविड रेस्पिरेटरी होता, हा हिमोरेजिक आहे, हे महत्वाचा डिफरन्स. आणि इथं मृत्यूदर कोविडमध्ये त्या मानानं फार कमी होता. आणि कोविड हा मेनली तोंडाद्वारे, जेव्हा आपण एखादं बोलत असतो तो एअर ड्रॉपलेट जे त्यातून स्प्रेड होणारा आजार होता, त्यामुळे आपण मास्क कंटिन्यू वापरत होतो. मात्र इथे जर आपण बघितलं तर ब्लड असेल, सिमेन असेल, स्वेट असेल, बाकी इतर माध्यमातून आपल्याला हा स्प्रेड होताना बघायला मिळतो. अशा पद्धतीनं आपण मला वाटतं तुलनात्मक जी गोष्ट आहे ती बघितलेली आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून परत इबोला व्हायरस डिसीज याचं नाव आहे. व्हायरल हिमोरेजिक फिवर पण त्याला रोगाचा प्रकार. नंतर फिलोव्हायरिडी त्याची फॅमिली आहे.
इबोला व्हायरस जे जीनस आहे, नंतर 76 ला सुरुवात झाली होती. डॉक्टर कॉंगो आणि सुदानमध्ये आला होता. इबोला नावाच्या रिव्हरमुळे इबोला नाव दिलं होतं. इटुरी प्रांत सध्या DRC मध्ये 15 मेला हा जास्त बघायला मिळतो. 246 पेशंट, 65 मृत्यू. आणि आफ्रिका CDCनं या ठिकाणी समन्वय संस्थेचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे WHO याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस स्प्रेड करत आहे. अशा प्रकारे आपला इबोला व्हायरस बद्दलची बेसिक माहिती त्या ठिकाणी संपलेली आहे. तुम्हाला काय वाटतं निश्चित कमेंट करून त्या ठिकाणी कळवा आणि पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा एक्झाम मंत्रा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.